शासकीय भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क देण्याच्या धोरणाला शासनाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे। मात्र मुंबईत आतापर्यंत केवळ 3 ते 4% संस्थांनीच या योजनेचा लाभ घेतलाय। ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांची नव्याने नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। बायोमेट्रिक नोंदणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी ठेकेदार नेमण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहे। पालघर पोलीस दलातील 158 रिक्त पदांसाठीची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। लेखी परीक्षेसाठी 1782 उमेदवार हजर राहणार असून प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर बायपास मार्गावरील अडचणी सोडवून 1 जूनपासून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे। खासदार सुनील तटकरे यांनी प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश दिले आहेत। हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीत 19 मार्च रोजी भव्य स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे। सिद्धिविनायक मंदिरातून सकाळी शोभायात्रेला प्रारंभ होऊन शहरातील विविध मार्गांनी ती पार पडणार आहे।